येशूपेक्षा आम्ही स्वतःवर पण नाही प्रेम करू शकत, माहिती आहे का? स्वतःवर पण नाही करू शकत. स्वतःवर प्रेम करून काय मिळेल? काहीच मिळणार नाही स्वतःवर प्रेम करून. माती एक दिवस मातीला मिळणार. स्वतःपेक्षा येशूवर जास्त प्रेम करायचं. तुम्हाला मर्म सांगतो. कुणी बोललं राग येतो. कोणी कपट्याने वागवलं राग येतो. याचा अर्थ तुम्ही स्वतःला कुणीतरी आहे असं मानत आहात. थोडं पण कुणी तुम्हाला खालीवर बघितलेलं सोसत नाही. तुम्ही प्रभूला स्थान देत नाही, तुम्ही स्वतःला स्थान देत आहात. आणि काही तर तुमच्यामध्ये अशी लोक आहेत की फक्त ऐकत आहेत आणि आजच त्यांचं ते काय आपण म्हणतो आनंद असतो, मी सगळ्यांना माफ करणार आणि पुढच्या रविवारी आलं तर पहिली तीच परिस्थिती असते. म्हणजे तुम्ही वचन किती ऐकत आहात, देवाचं किती ऐकत आहात. अशा लोकांना मी सांगू इच्छितो, तुम्ही तात्पुरतं ऐकताना देवाचं, तुम्हाला आशीर्वाद पण तात्पुरतंच मिळणार. कायमस्वरूपी आशीर्वादाची अपेक्षा करू नका. देवाच्या कृपेची कायमस्वरूपीची अपेक्षा नका करू. कारण तुम्ही तेवढं ऐकताना त्याचं, तर तेवढंच तुम्हाला मिळेल. तेवढ्या पुरतंच ऐकते ती, आनंदी होते ती. 2-3 दिवसानं तो विषय संपलेला असतो. आणि दुर्दैव आहे या गोष्टींचं. तुम्ही स्वतःला तुम्ही कोणीतरी आहात. मी आणि माझा अपमान. मला उन्हा-दोन्हा बोलल्या मी दारात जात नाही कुणाच्या. मला कपट्याने बोलल्या खपत नाही, मी 4 दिवस रडून रडून डोळं लाल करणार. मी हो, मला भरपूर कपट्याने केलंय, मला सोसत नाही. इतका साठपार हृदयात मला सहन होत नाही. तुम्ही येशूपेक्षा अधिक स्वतःला मानत आहात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कसंही मला बोलला, काही बोलला, तरी मी तुमचं सहन करतो. का? मी स्वतःला अधिक मानत नाही. येशूसाठी तुम्ही काय बोलाल ती मी गिळायला तयार आहे. तुम्हाला अक्कल यावं, ज्ञान यावं, तुमचं तारण व्हावं, तुमच्या लेकराबाळांचा नाश होऊ नये म्हणून. मी जर येशूपेक्षा स्वतःला अधिक मानत असतो, तर तुम्ही एक जण पण आज इथं नसतं. तुमच्यातलं कुणीच माझ्यापाशी नसतं. मी तुम्हाला क्षमाच नसती केली. तुम्ही बोलताय तसंच मी तुम्हाला बोललो असतो, तर तुमच्यातलं एकही जण माझ्या जवळ बसलं नसतं. पण मी माझं स्थान मी येशूला देऊन टाकलेलं आहे. देवा मी माती आहे, एक दिवस मातीला मिळणार आहे. गौरव तुझं होऊ दे, आम्ही घटल्या जाऊ दे, आमची निंदा होऊ दे, आमचा अपमान होऊ दे, पण तू गौरवल्या जा. तुझ्या लेकराबाळांचा नाश होऊ नये. बऱ्याच लोकांना वाटतं हा माणूस ऐकून घेतो, एवढं सहन करतो म्हणजे आपल्यात काहीतरी फायदा असेल म्हणून हा माणूस ऐकून घेतोय. नाही, ज्याने मला जीवन दिलं ना त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे. पण जाणून बुजून तुम्ही मूर्खपणा करणारे देवाची शिक्षा भोगाल. एखादा माणूस ऐकून घेतोय, वारंवार त्याचा अपमान कराल, देव शिक्षा करल त्याची. तुम्हाला मोकळीक दिली, तुम्ही त्याचा गैरफायदा घेता, देव त्याची शिक्षा करल. म्हणून स्वतःला जपा. स्वतःला जपा. स्वतः येशूपेक्षा स्वतःवर जास्त प्रीती करू नका. येशूवरच प्रीती करा, म्हणजे तुम्हाला अनंत काळाचं जीवन मिळेल. समजत आहे का तुम्हाला? देव म्हणतो तुझा प्रिय इसाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. आज आम्हाला एक गोष्ट शिकाय मिळाली, देवाच्या आज्ञेशिवाय कुठलीही गोष्ट महान नाही.
जगातली संपत्ती, धन, सर्व गोष्टी नाशवंत आहेत. समजतंय? इतर पण गोष्टी आहेत जीवनात. तुम्ही लक्ष द्या. तुमच्याजवळ दशमांश आला, दान आलं, त्यावेळेस पण आमची परीक्षा बघतो, काय निवडतोय. दोन्ही गोष्टी येणार. माझ्या पण जीवनात ती गोष्ट येते. दशमांश तुमच्या हातात आला की कुठलं नाही कुठलं देणं येणार, कुणीतरी तुम्हाला पैसा मागणार, कुणाचा तरी फोन येणार, आणि त्यावेळेस देव आपली पण परीक्षा बघतो. तू माझ्यासाठी काढलेलं अर्पण माझ्यासाठी घेऊन येतोय का त्याला देतोय? मला पाहायचंय तुझा विश्वास काय आहे. मला बघायचंय तू काय निवडत आहेस. आणि मग जे तुम्ही इथं बसलेले आहात आणि तुम्हाला वाटतं ती अडचण आलेली आहे, देव काय म्हणत नाही, मी अर्पण वेगळं काढलंय, देवाला नाही काय दिलं तरी देव काही बोलत नाही, तर ती मी अर्पण घेतो आणि ज्याचं उसनं घेतलं होतं तो मला मागत आहे त्याला मी देऊन टाकतो. त्या परीक्षेमध्ये देव तुम्ही देवाशी किती विश्वास राहिला हे पण देव पाहतो. आणि हे मुळीच मी माझ्यासाठी सांगत नाही. तुम्हाला जो आशीर्वाद देणारा देव आहे तो तुम्हाला सांगत आहे, मी तुझी जर परीक्षा घेतली तर तू माझ्याशी प्रामाणिक आहे का हे मी पाहत आहे. तुम्ही काटछाट करणारी लोक, मंदिरात यायच्या वेळेस अचानक पाहुणा आला, कुणी आला, देवा आज मला तुझ्यासाठी वेळ नाही, मला इकडं जावं लागल, त्या पाहुण्यांना वाईट वाटल. मग आज मी नाही येत, तू नाही आला तरी काही नसतं, पुढच्या रविवारी मी येईन. देव म्हणतो मी तुझ्यासाठी स्वर्ग सोडून खाली आलो, तुला आशीर्वाद देण्यासाठी, आणि तू कुणासाठी मला सोडतोय. एक दिवस तुम्ही म्हणालच, ज्या पाहुण्याला मी खायला प्यायला घातलं, कपडे घेतले, आणि तो पाहुणा माझ्याशी बेईमान झाला. देव म्हणतो ही गोष्ट मला तुझ्या आधीपासून माहित होती. तू ज्या गोष्टी उभा होता ना, ते वाडवडिलांच्या गोष्टीवर उभा होता, म्हणून मी तुला सांगत होतो तू माझी आज्ञा ऐक, माझं मी सांगत आहे ते कर. ऐकलं नाही, संपला विषय. तो ज्या ज्या वेळेस आमच्या परीक्षा होतात त्यावेळेस देव दोन गोष्टी जीवनात देत असतो आणि दोन गोष्टी पुढे ठेवतो. तुमची ज्याच्यावर प्रीती असेल त्या गोष्टी तुम्ही प्रीती कराल. जर देवावर तुम्ही प्रीती करत असाल तर तुम्ही देवाच्या हिताची गोष्ट निवडणार, तुमच्या हिताची गोष्ट निवडणार. पण तुम्ही जगातल्या गोष्टी प्रीती करत असाल तर तुम्ही संपूर्ण जगासमोर देवाला नाकारणाराने ती गोष्ट म्हणणार. आणि काय म्हणणार मी तुम्हाला सांगतो, त्याला काय होतंय आजच्या दिवस, आज हे केलं तर काय होतंय, कुठं देवाने पाहिलंय, आणि जो सेवक शिकवतो त्यानं तरी कुठं पाहिलं आपण आज काय केलं ते. चला लोकांच्या इच्छा पूर्ण करायसाठी आज पाप करून टाकू. तुम्ही जे पाप केलं त्याची शिक्षा पण तुम्ही भोगणार. देव सोडणार नाही तसं तुम्हाला, हो नाही सोडणार. ज्या कुणाला प्रूफ पाहिजे त्याला वचनाप्रमाणे प्रूफ मी देणार. चुरून तुम्ही केलेली पाप त्याची पण शिक्षा होणार. तुम्ही लोकांच्या इच्छा राखण्यासाठी जी पाप केले त्याची पण शिक्षा होणार. कुणी पण असू द्या, मी पण तुमच्या जागेवर असू द्या, जी गोष्ट केली त्याची शिक्षा होणार. आणि तुम्हाला जर ह्या गोष्टीचा प्रूफ पाहिजे असेल ना, फक्त देवाला म्हणा मी जी चूक केली ना त्याची जी शिक्षा केली ती शिक्षा मला कृपया समजत नाही, पण तू जाणून दाखव, म्हणजे दाखव मला. तर ती देव दाखवणार तुम्हाला, तो ही केल्यामुळे तुझं असं झालं. हो, तुम्हाला देवाला जगासमोर नाकारायचंय, नाकारा, मी काय म्हणत नाही, पण त्याची शिक्षा होणार. तुम्ही जाणून बुजून पाप केलं ना लोकांचं मन राखण्यासाठी, त्याची शिक्षा होणार. आणि तिथं पण आमची परीक्षा होती, देव बघतो काय निवडतोय मला बघायचंय, दोन्हीतलं काय निवडतोय मला पाहायचंय. आणि तो तुम्हाला आता निवडण्याचा अधिकार देवाला दिलेला आहे. जितकं तुम्ही देवाशी प्रामाणिक तेवढा आशीर्वादित.
जितका बेईमानपणा, जितका कुडकुडीतपणा, तेवढं तुमचं कष्ट वाढणार आणि कुजणं वाढणार. लाडाने येडं होऊ नका. देव दयाळू आहे मला माहिती आहे, पण जितका दयाळू आहे तेवढा शिस्तीचा पण देव आहे, कधीच विसरू नका. दान असल, दशमांश असल, देवाला वेळ देण्याच्या बाबतीत असल, प्रामाणिकपणाच्या बाबतीत असल, पवित्रतेच्या बाबतीत असल, मंदिरात येण्याच्या बाबतीत असल, मंदिरातल्या कामाच्या बाबतीत असल, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाशी प्रामाणिक राहा, म्हणजे तुम्ही पिढ्याना पिढ्या आशीर्वादित व्हाल. आमेन.